सर्वांनाच मंत्रालयात यायला जमतं अशातला भाग नाही। काही काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी, कशी मांडावी हे पण समजत नाही। आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये मी नवी मुंबईत तर जनता दरबार घेतला भावे थिएटरला, पालघर जिल्ह्यात झाला 20 तारखेला, आता 24ला म्हणजे उद्याला ठाण्यामध्ये। त्यामध्ये महायुतीचीच जी विचारसरणी आहे की सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे, सर्वनिर्भय व्हायला पाहिजे, सगळ्यांना शिक्षण, आरोग्य। कालच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 20 लाख लोकांना घरं देण्याचं काल कार्यक्रम पार पडला। आणि अशा प्रकारची सर्वच बाबतीमध्ये आपण प्रगतीपथावर राहिलं पाहिजे। महाराष्ट्र थांबणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीची नोंदणी आहे आणि त्या सर्व बाबतीमध्ये विकास करण्याकरता सजग म्हणजे अलर्ट कॉशियस राहिलं पाहिजे। आजवर 95 सालापासून मी ज्या ज्या पक्षात राहिलो त्या पक्षांनी एकट्यानेच निवडणुका लढवलेल्या आहेत। आता उद्याला जर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ठरवलं की एकत्र लढावं, निश्चितपणे त्या बाबतीमध्ये माझा विरोध नाही, परंतु त्या वेळेला त्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असं मला वाटतं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।